तिळाची ऊब लाभो, गुळाचा गोडवा लाभो, तुमच्या यशाचा पतंग असाच उंच उंच जावो. श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येते ते म्हणजे तिळगुळ. परंतु या मकर संक्रांतीच्या सणाला तिळगुळाला एवढे महत्त्व का आहे? त्याचप्रमाणे सौभाग्यवतींसाठी हा सण जो आहे तर तो अत्यंत खास असतो, कारण सौभाग्यवती ज्या आहेत तर त्या मकर संक्रांतीच्या दरम्यान हळदी कुंकू करत असतात. तसेच लहान बाळाचे बोरनान सुद्धा केले जाते. हळदी कुंकू का करतात, बोरनान का करावे, तर ही सुद्धा माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवीन इंग्रजी वर्षामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण. मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होत असते. सूर्य जो आहे तर तो धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपासून वातावरणातील थंडी सुद्धा कमी व्हायला सुरुवात होत असते. मकर संक्रांतीच्या निमित्ताने जुने रुसवे फुगवे सोडून तिळगुळ देऊन प्रेमाने वागण्याची सुद्धा परंपरा आहे. परंतु अशा या तिळगुळाला एवढे महत्त्व का आहे? तिळगुळ जो आहे तर तो या दिवशी एकमेकांना दिला जातो आणि याचे शास्त्रीय कारण म्हणजे तीळ आणि गूळ हे उष्ण पदार्थ आहेत आणि शरीराला उष्ण व स्निग्ध पदार्थाची गरज असते. त्याचप्रमाणे या सणाला हलव्याचे दागिने आणि काळे वस्त्र घालण्याची सुद्धा परंपरा आहे. लग्नानंतर पहिल्या संक्रांतीला विवाहित सुनेला हलव्याचे दागिने घातले जातात. त्याचप्रमाणे लहान मुलांचे सुद्धा हलव्याचे दागिने घालून कौतुक केले जाते. त्यांचे बोरन्हाण जे आहे तर ते केले जाते. या दिवशी दानाला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. तीळ, गूळ, खिचडी, फळे तर यांचे दान केल्याने पुण्य मिळते. तर अशा या मकर संक्रांतीला तिळगुळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण एकमेकांना तिळगुळ देत असतो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे सुद्धा म्हणत असतो. म्हणजे आपल्यामध्ये जे काही मतभेद असतील तर ते सर्व विसरून आपण पुन्हा एकदा एकोप्याने एकत्र येत असतो. तसेच या दिवसामध्ये आपल्या शरीराला असलेली जी उष्णतेची गरज आहे तर ती सुद्धा तीळ आणि गुळामधून भागवली जाते आणि म्हणूनच तिळगुळ देण्याची परंपरा आहे. तसेच महिला ज्या आहेत तर त्या एकत्र येतात आणि हळदी कुंकू करत असतात. प्रत्येक स्त्री ही आदिशक्ती आहे. हळदी कुंकाच्या निमित्ताने आपण आदिशक्तीची पूजा करत असतो. हळदी कुंकवाला हिंदू धर्मामध्ये सुद्धा खूप स्थान आहे. ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींना श्रद्धापूर्वक हळदी कुंकू लावणाऱ्या स्त्रीला सौभाग्याची प्राप्ती होत असते. त्याचप्रमाणे हळदी कुंकवाच्या निमित्ताने एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीमधील देवत्वाची पंचोपचारातून पूजा करत असते. हळदी कुंकू लावणे म्हणजे एका जीवाकडून दुसऱ्या जीवातील स्त्री दुर्गाची शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तिभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय. या निमित्ताने सुवासिनी स्त्रिया एकत्र येत असतात आणि एकमेकींना वाण देऊन बोरांनी ओटी जी आहे तर ती सुद्धा भरत असतात. आणि यामागे वैज्ञानिकदृष्ट्या जर कारण पाहायचं गेलं तर जेथे आपण कुंकू लावतो किंवा टिकली लावतो तर त्या ठिकाणी ॲक्युप्रेशरचे खूप फायदे आहेत, ज्यामुळे डोकेदुखी कमी होते. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक रक्तवाहिन्या असतात, त्यामुळे आपली दृष्टी आहे, नजर आहे तर ती सुधारते. त्वचेचे आरोग्य सुधारते. ताणतणाव जे आहेत तर ते दूर होत असतात. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता वाढते. मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडामध्ये रजतत्वात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये असतात आणि अशा काळामध्ये हळदी कुंकू करणे हे अत्यंत लाभदायी असते. आणि म्हणून मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू जे आहे तर ते केले जाते. हा जो काळ आहे तर तो तेजाला पुष्टी देणारा असतो. रथसप्तमीनंतर तेजाचे प्रमाण कमी कमी होत जाते, ज्यामुळे नकारात्मकतेचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे पुण्याचे फळ जे आहे तर ते मिळत नाही. प्रत्येक स्त्रीला आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे, त्याची प्रगती व्हावी असे वाटत असते. कारण स्त्री जी आहे तर ती कितीही शिकली किंवा कितीही मॉडर्न झाली तरी सुद्धा सणावाराला ती हळदी कुंकू लावायला विसरत नाही. खास करून महाराष्ट्रामध्ये आजही एकमेकींना हळदी कुंकू लावण्याची पद्धत जी आहे तर ती निरंतर आहे आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दरम्यान हळदी कुंकू जे आहे तर ते साजरे केले जाते. महिला एकत्र येतात, एकमेकींना वाण स्वरूपामध्ये भेटवस्तू देत असतात आणि हळदी कुंकू जे आहे तर ते करत असतात. त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट केली जाते ते म्हणजे बोरन्हाण. आता बोरन्हाण जे आहे तर ते कोणाचे केले जाते, तर जी लहान मुले आहेत तर त्यांचे बोरन्हाण जे आहेत तर ते केले जाते. जेवढी मकर संक्रांत ही नवविवाहित मुलीसाठी महत्त्वाची आहे तर तेवढीच ती लहान बाळासाठी सुद्धा खास असते. 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंतच्या मुलाचे किंवा मुलीचे
बोरनान जे आहे तर ते केले जाते. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हे बोरनान करता येते. फक्त किंक्रांतीचा जो दिवस आहे तर तो सोडून हे बोरनान जे आहे तर ते केले जाते. मूल जन्माला आल्यानंतर पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान घालण्याची पद्धत आहे. शिशुसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरनान जे आहे तर ते घातले जाते. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी ही पद्धत जी आहे तर ती पारंपरिक आहे. परंतु यामागे सुद्धा शास्त्र असे आहे की या कालावधीमध्ये वातावरणामध्ये अनेक बदल जे आहेत तर ते होत असतात आणि या बदलत्या ऋतूची बाधा ही लहान मुलांना होऊ नये म्हणून हे बोरनान जे आहे तर ते घातले जाते. आता ज्या दिवशी आपण बोरनान करत असतो तर त्या दिवशी आपण आजूबाजूच्या लोकांना, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी तर यांना घरी बोलावत असतो आणि एक चटई किंवा एखादं छानसं कापड अंथरून त्यावरती पाट ठेवला जातो. त्यावरती आपल्या मुलांना बसवलं जातं. त्यांना काळ्या रंगाचे कपडे घातले जातात आणि यानंतर आपल्याला घरी आलेल्या ज्या सुवासिनी आहेत तर त्यांच्याकडून त्या बाळाचे औक्षण केले जाते आणि यानंतर बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बत्ताशे, हरभरे, मुरमुरे, हलवा, तिळाच्या रेवड्या, फुटाणे तर असे सर्व एकत्र करून यामध्ये अगदी चॉकलेट, बिस्किट तर यांचाही समावेश केला जातो आणि त्या बाळाच्या डोक्यावरून हे ओतलं जातं. तर अशा प्रकारे बोरनान जे आहे तर ते केले जाते. यामुळे काय होतं तर वातावरणासाठी जुळवून घ्यायला मिळणारी जी उष्णता आहे तर ती यामधून मिळते आणि आपल्या मुलांचे शरीर जे आहे तर ते सदृढ आणि निरोगी राहत असते. तसेच थंडीच्या दिवसामध्ये हे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होत असते आणि आपल्या मुलाचे आरोग्य जे आहे तर ते व्यवस्थित राखण्यासाठीचा हा एक प्रयत्न असतो. इतर जी आपण लहान मुले बोलावलेली असतात तर ती काय करतात, हे जे आपण साहित्य ओतलेलं आहे तर ते वेचून खातात. जेणेकरून त्या सर्व मुलांच्या शरीराला लागणारी जी काही उष्णता आहे तर ती यामधून मिळत जाते. त्यामुळे मकर संक्रांतीला तिळगुळाला सुद्धा महत्त्व आहे. त्याचप्रमाणे हळदी कुंकू आणि बोरनान करण्याला सुद्धा विशेष असे महत्त्व आहे.